यांच्याशी आपण संपर्क साधायचा, पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायचं, संघर्षमयी या ठिकाणी मात्र लढत पाहायला मिळेल। एका बाजूला जर ऋषिकेश जर बघायला गेलं, जर मी चुकीचं नसेल तर एका बाजूला चेन्नई सुपर किंग, दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्स, म्हणजे एका बाजूला मुंबई तर दुसऱ्या बाजूला मुंबई लोकल आणि दुसऱ्या बाजूला चेन्नई एक्सप्रेस। मात्र कोण जिंकणार, मुंबई लोकल की चेन्नई एक्सप्रेस बघणं गरजेचं असणार आहे, कारण की ज्या प्रकारे मुंबईची लोकल म्हणजे गर्दी पाहायला मिळते तशी गर्दी मात्र पाहायला मिळाली जगदीशच्या षटकारांची, कारण की आतिषबाजी देखील तेवढीच पाहायला मिळाली। स्पीडअप करायचा विनंती करतोय। सामन्यासाठी येणारे 18 चेंडू 54 धावींची मात्र गरज असणार, माफ करा 24 चेंडू 54 धावींची मात्र गरज आहे। दुपारचं सत्र आज आपण इथं बघू शकतो, काय चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल। आपण बघतोय SPL 2022चा हा सुरेख पर्व समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केली जाते। यावेळेस मात्र बघा कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल। सुरुवातीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश पवार आणि बब्बू ही 2 जोडी आपण बघू शकतो। सुरुवातीची गोलंदाज पहिला वापरला जाईल, पहिला षटक घेऊन येतोय भालचंद्र कातकरी। मात्र इथून मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करणार, पवेलियन एंड कडनं मात्र गोलंदाजी करत असताना पंचांचा इशारा येतोय श्रीकांत भोईर यांचा। गेम ऑन, 24 चेंडू 54 धावा, गोलंदाज सज्ज, बिगिट केला जातोय चेंडू हवे ते शतक चेंडू मागे पहिला हादरा, बॅक टू द पवेलियन संदेश नामक फलंदाज। अरे मेरी मोहब्बत में इतनी ताकत है कि तेरे आंख के आंसू अपनी आंख से निकाल सकते। आंख मारू तो आंख मारू तो पर्दा हट जाए, दूजी आंख मारू कलेजा कट जाए, दोनों आंखें मारू तो चोरी बट जाए, दोनों आंखें मारू तो चोरी बट जाए, चोरी बट जाए। थँक्यू डीजे। यावेळेस मात्र बघा मात्र शांत झाले पूर्ण प्रेक्षक, कारण की जी वेळ मात्र थोडा विचार करावा लागणार आहे, कारण की ती वेळ मात्र जवळ येत चालली आहे। मेगा फायनलचा दिवस आहे आजचा, भर उन्हामध्ये रंगलेला सामना। एका बाजूला चेन्नई सुपर किंग तर दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्स, एका बाजूला चेन्नई एक्सप्रेस तर दुसऱ्या बाजूला मुंबई लोकल ट्रेन, विसल पुरू मुंबईचा वडापाव। कोण जिंकणार कोण हारणार बघणं गरजेचं आहे, कारण की पहिल्या चेंडूवरती आलेले विकेट, कारण की गौरवला देखील आपल्या चेहऱ्यावरती थोडी स्माइल पाहायला मिळते, कारण की त्याला देखील माहिती आहे लढत छोटी नाहीये, बिग फाईट मॅच आहे, कारण की या मॅच मध्ये मात्र मोठी विकेट जर कोणाची असेल तर निश्चितच बब्बू। नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय रवींद्र मुकदम उर्फ देव्या। मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करणार, गोलंदाज सज्ज होतोय भालचंद्र कातकरी, वेगावरती स्वार होतो, प्रत्येक चेंडूवरती मात्र आग ओकतोय। भर दुपारी मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय या उन्हामध्ये गोलंदाज सज्ज। काय गोल चेंडू होता, चेंडू फुलटॉपचा चेंडू होता, शतरक्षक चेंडू मागे धावणार, राज मात्र चेंडू खाली ना, शतरक्षक सुरेख फेकी पाहायला मिळाली। 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात। श्री गणेश झालाय 2 या धाव संख्येने, इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल। शतरक्षक देखील तेवढं ताकदवर करावं लागणार आहे या शतरक्षकांना। शतरक्षक मात्र चांगलं सजवणं गरजेचं असणारे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय भालचंद्र कातकरी। यावेळेस मात्र थोडीशी फील्ड मध्ये बदल केला जातो। लॉंग ऑफ लॉंग रिझर्व मध्ये जर आपण बघितला जे शतरक्षक होते ते मात्र आता हलवल्यात, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज। यावेळेस फटका चांगला आहे, अफलातून फटकाबाजी, ज्या प्रकारे चेंडू आला तर 2 शतरक्षक चेंडू मागे धावणार, पण रेस जिंकणार चेंडू गेला सीमारेषा बाहेर, चौकार। मुझे बतला दे तू उस रब से क्यों नहीं डरती है, क्या होता है पैसे का पैसे के लिए। थँक्यू।
धावफलकाचा विचार केला 6 धावा धावफलकावरती बघू शकतो. पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. चेंडू हवेत आहे. जगदीश चेंडू खाली. बॅक टू द पवेलियन. देवेंद्र मुकादम. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. नकमुक्याची नाकामध्ये गए अंबा छत्रपती भवानी चौकामध्ये गए चौकामध्ये सवानी भवानी चौकामध्ये गए चौकामध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी मात्र बघा प्रशांत दादाच्या चेहऱ्यावरती देखील थोडीशी स्माइल पाहायला मिळते, कारण की 2 विकेट आल्यात. आता मात्र एका विकेटची गरज आहे. ती विकेट मात्र तुम्हा आम्हाला माहितीच आहे, जर कोणाची असेल सांगणं गरजेचं नाहीये, कारण की बब्बू याला चांगला खेळ करावा लागणार आहे. कारण की हा संघानं थोडासा निराश केलाय बब्बूच्या संघानं, कारण की चांगली कामगिरी होणं खूप अत्यंत गरजेचं होतं. पण अशा क्षणाला मात्र खराब कामगिरी. एक मोठा फटका आला होता देवेंद्र, पण या फटक्याची गरज होती का? डगआउट मध्ये जाऊन हा विचार करावा लागणार आहे, पण हा विचार करण्याची वेळ नाहीये मित्रा, कारण की एक चूक खूप मोठी ठरते क्रिकेटमध्ये आणि ती चूक मात्र सामना देखील गमवू शकतो. अशा वेळेला मात्र या चुका आपण वारंवार करतो, कारण की आपण कित्येक सामने आपण खेळतो, पण अशा वेळेला मात्र आपली चूक ती वारंवार झाली तर निश्चित खराब कामगिरी मी तर म्हणेल. पण काय गोलंदाजी आहे मी तर म्हणेल. कौतुक करे भालचंद्र कातकरी या गोलंदाजाचा. चौकार आल्यानंतर सुद्धा कमबॅक केलं या गोलंदाजांना मी तर म्हणेल. काय चेंडू टाकतोय, आग उगळतोय मैदानामध्ये. 1 धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचं देखील धाडस केलं जातोय. मात्र 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. धावफलकाचा विचार केला 8 धावा धावफलकावरती आपण बघू शकतो. एक चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे. P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी आला होता भालचंद्र कातकरी. वेगावरती स्वार होतो, प्रत्येक चेंडूवरती जणू काय विकेट लिहिलंय की काय, त्याच प्रकारची मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र बघा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पंचांकडे अपील देखील केली जाते. यावेळेस मात्र 32 गोल जनार्दन टकले. बॅक टू द पवेलियन. टाळ्या झाल्यात ओनर कडनं. संधी मिळते डीजे मास्टरला. थँक्यू डीजे. निश्चित या ठिकाणी मात्र मोठी विकेट मिळाली आहे. रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो, पण आम्ही मराठी मावळ्यांसाठी ही फक्त किल्ला नाहीये, तर हा आमच्यासाठी पवित्र मंदिर आहे. तर निश्चित रायगड किल्ला तुम्हाला आम्हाला नक्कीच माहिती आहे. तर निश्चित जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे, जिथं मात्र सामन्याला कलाडणी ज्या विकेटची गरज होती. मी नेहमीच म्हणतो की भालचंद्र कातकरी प्रत्येक चेंडूवरती जणू काय विकेट घेण्याचा प्रयत्न करतो की काय, पण मागच्या चेंडूवरती देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्या ठिकाणी मात्र रेस जिंकले. तो चेंडू मात्र जाऊन आदळला एस्टर्न वरती आणि फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन मात्र पाहायला मिळाला. पुन्हा एकदा नौका गोलंदाज येतोय. P1चं षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण बघू शकतो. 8 धावा अजून देखील गरज असणार आहे. ती 46 धावींची. 18 चेंडू 46 धावा. सामना अजून देखील बॅलन्स आहे. स्ट्राईक एंडला आपण बघू शकतो निकेश उर्फ बबू. नॉन स्ट्राईक एंडला कालच्या दिवसामध्ये निश्चितच वडील झाल्या त्या अमित टकले. हे देखील आज चांगला खेळ करणार का, कारण की कालच्या दिवसामध्ये साजेशी कामगिरी करता आली नाहीये, पण आजच्या दिवसाला मात्र ज्या प्रकारची अमितकडनं अपेक्षा केली जाते ती अपेक्षेवरती मात्र पूर्णपणे खरं उतरणं का बघणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय मास्टर माइंड गौरव शेलार.
बिग हिट केला जातोय. मधुर वाणी बॅट मधनं आलाय. जसा चेंडू बॅट वरती आदळला होता त्याच्यावरती लिहिलेला होता षटकार. महारुचि रानी डोगरों का राजा, अगर प्यार करना है थँक्यू डीजी. तर निश्चित या मॅच मधला जर एक मोठी विकेट जर मिळाली तर सामन्यामध्ये येऊ शकतो. पण बब्बू याला माहिती आहे माझी विकेट किती इम्पॉर्टंट आहे. या मॅच वरती या खेळपट्टीवरती राहणं माझं खूप गरजेचं आहे. आपल्या संघाला विजय मिळवून देणं एक माझं कार्य असणार आहे. कारण की आता पूर्णपणे दारोमदार जो असणार आहे तो बब्बू याच्या खांद्यावरती असणार आहे. आणि इथून लागून दिलेला षटकार तर मी देखील कमी नाहीये. आणि आपल्याला देखील माहिती आहे कित्येक मैदानावरती आपली छाप सोडणारा हा फलंदाज आहे. कित्येक सामन्यामध्ये 3 चेंडूवरती 5 चेंडूवरती 5 षटकार लागवणार देखील हा खेळाडू आहे. विसरता कामा नाही. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज देखील लगावला गेला आहे. मंगेश दादा कर्णेकर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा दाखवली. या ठिकाणी मात्र बघा डायरेक्ट हिट झाला असता तर धोका निर्माण झाला असता. त्या ठिकाणी मात्र एकच धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा आपण बघू शकतो 15 धावा. अजून देखील 39 धावांची गरज असणार आहे. उर्वरित चेंडू मागे 39 धावा. जरी धावांचा अंतर जास्त दिसत असला जर बब्बू टिकला तर 2 षटकामध्ये हा सामना संपू शकतो. पण समोर देखील फलंदाज समोरच्या फलंदाजांना देखील साथ देणं तेवढंच गरजेचं असणाऱ्या फलंदाजांना मात्र विचार करून फलंदाजी करावी लागणार नाही. मोठे फटके खेळणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय गौरव शेलार. यावेळेस बघा स्लोअर मध्ये चेंडू होता. चेंडू मिडविकेटच्या रिझमध्ये जाणार क्षेत्ररक्षक करणार. यावेळेस मात्र चेंडू फेकण्यात तत्पूर्वी मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने 16वी धाव. 16 धाव आपण धावफलकावरती बघू शकतो. उर्वरित चेंडू मागे गरज असणार आहे 38 धावींची. 15 चेंडू 38 धावेंची गरज. तर निश्चितच बब्बू यांचा षटकार लगावला तर डीजे पिंटू यांच्या माध्यमातून प्रिन्स यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रिन्सी यावेळेस मात्र बघा पंचांकडे अपील केली जाते. यावेळेस बघा गौरव शेलार बोट आकाशाकडे. बॅक टू द पवेलियन. बब्बू नामक फलंदाज. तर निश्चितच या ठिकाणी मात्र मोठी विकेट मिळाली आहे. निश्चितच ओनर कडनं शाबासकी मिळते कारण की याच विकेटची गरज होती. कारण की हा जो फलंदाज होता 3 फलंदाजांची बॅटिंग करू शकतो. हा जो फलंदाज होता आपण तंबूच्या आसऱ्याला गौरव शेलार जे जाळं आखलं होतं ती विकेटची गरज होती. ती विकेट मात्र भेटली आहे. कारण की बब्बू सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर होतोय. कारण की सुरेख फटकेबाजी करत होती पण धावपतच्या माफ करा पायचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झाला. नौका फलंदाज आपण बघू शकतो हितेश चौधरी.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेल गौरव शेलार यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बघा स्लोअर पद्धत चेंडू होता, पंचांकडे अपील देखील केली जाते. या ठिकाणी मात्र निदाव चेंडूची सांगता एका बाजूला चेन्नई एक्सप्रेस, दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्स. एक चेंडूचा खेळ मात्र बाकी असणारे आणि धावींची मात्र गरज असणार आहे ती 38 धावींची. सुरू एक गोलंदाजी आता मी तर म्हणेल वीरेचरण आणि त्याच्यानंतर वेगावरती स्वार झाला. पुन्हा एकदा संधी मिळते आपल्या लाडक्या डीजे मास्टरला. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. 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 हे भिवंडी शहराची शान हाय दादा, नाव गाजतंय आज Thank you, DJ. महाराष्ट्राला. धावफलकरती धावा लागल्या 16 धावा अजून देखील येणारे 12 चेंडू गरज असणार आहे ती 38 धावेंची. 12 चेंडू 38 धावा, 19 ची सरासरी. 3 गड्यांच्या मोबदल्यात 2. प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे फटके लागावे लागणार आहेत कारण की ज्या प्रकारे जगदीशच्या भोईर याने फलंदाजी केली होती, बाहुबली का मला म्हणतात हेच याचं धावतं वर्णन या ठिकाणी मात्र दाखवून दिलं. कारण की नेहमीच ज्या वेळेला रोहित वाजेकर असतील, मॅडी वाजेकर ज्यावेळेस समालोचन करतात तेव्हा म्हणतात की जगदीश याने एसएससी मॅच मध्ये आज एकही षटकार नाही मारला आणि इथून मात्र त्यांनी एक नव्हे तब्बल 5 षटकार खेचल्यात आजच्या मॅच मध्ये, ते पण 6 चेंडू मागे 5 षटकार मारल्यात. मात्र चांगली मित्र म्हणून फलंदाजी, कारण की दिवस तोच नसतो. कारण की जरी तुम्ही शून्यातून आला पण शून्य जर तुम्ही चांगल्या खेळपट्टीवरती काम केलं तर शून्याचा 1, 10, 15, 20 काही धावा होऊ शकतात. पण खेळ मात्र आपल्या माध्यमातून चांगलं करणं गरजेचं असणार आहे. नौका गोलंदाज वापरला जातो छोटा योगेश चौधरी. तर निश्चितच जरी वाघ जखमी झाला तो 80ला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा. प्रयत्नाने माणूस संपत नाहीये, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. हेच वर्णन दाखवून दिला जगदीश भोईर या खेळाडूंना. तर जाऊया येणारे 12 चेंडू 38 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडला अमित टकले. यावेळेस मात्र बघा वेगावरती स्वार होतो योगेश चौधरी. तर निश्चितच मी योगेशवरती एक निश्चितच बोलेल, पवन जर त्याचे जर वडील आज असते ना तर निश्चित त्याच्यावरती पारितोषिकची खैरात झाली असती. कारण की दिलीप चौधरी जर आज इथे असते ना आपल्यामध्ये, कारण की नेहमीच कोणतेही खेळाडू असो जर गावचा असो किंवा बाहेरचा असतो तर निश्चित त्यांच्याकडनं नेहमीच पारितोषिकांची आतिषबाजी होते. आज निश्चित त्यांच्या आत्म्याला शांती लावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यावेळेस मात्र बघा वारंवार निर्धाव चेंडूची पूर्तता करतो. काय गोलंदाजी होते छोटा याच्या माध्यमातून. तर निश्चितच काय गोलंदाजी मी तर म्हणेल सोपं नव्हतं. समोर फलंदाज होता अमित टकले. तर निश्चितच वाद घालू नका कृपया करून. जर आपण वाद घातला, कोणत्याही प्रकारचा वाद घातला तर निश्चित आपल्याला 3 वर्ष बॅन केलं जाईल. छोटा अवंतर चेंडू, वाईट चेंडू. आपण वाद घालू नका छोटा, कारण की एक ते निश्चितच अमित टकले या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आले निकेश वाजेकर यांच्याकडून.
निश्चितच गौरव शेलार यांना देखील दाद दिला जाईल, कारण की त्याने देखील आपल्या खेळाडूला समजवलाय. हा चेंडू अवंतर आहे आणि मित्र म्हणून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र बघा अचूक टप्पा पंचांकडे अपील केली जाते. निश्चितच पंचांचा निर्णय अंतिम राहील. शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. दडपण आणि फक्त दडपण पाहायला मिळतोय. येस, हा मात्र फलंदाज बाद नसणाऱ्या चांगला अपील केला होता. यावेळेस मात्र बघा छोटा काय वेगावरती सॉर होतो. प्रत्येक चेंडू मात्र ज्या प्रकारे भालचंद्रांनी गोलंदाजी केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी मी तर म्हणेन अद्यापपर्यंत तरी होतोय. प्रत्येक अमित टकले जर षटकार मारला तर निश्चित अमृत टकले यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तसेच मंगेश दादा कनेकर यांच्याकडनं देखील बिग हिट केला जातोय. चेंडू हवे ते चेंडू सरळ आलाय सीमारेषे पार. खणखणीत षटकार. आलता पालता पसा तू पुरीच्या मागे येडा झालात कसा? अगं तुझ्यासारखी चिकनी पोरगी बघून माझा पण जीव झाला ना बाई येडा पिसा. आजकल तेरी मेरे प्यार की चर्चे हर सबको मालूम है और सबको आजकल तेरी मेरे प्यार की चर्चे हर निश्चितच आता मात्र धावफलकाची धावा आपण बघू शकतो. 23 धावा अजून देखील 31 धावींची मात्र गरज असतील तर निश्चितच जगदीश मन झाला वेडा पिसा. तर निश्चित आता जो बॉल आउट होईल ना त्याच्यामध्ये नक्कीच संघांचे मन वेडापिसे होतील. येणारे उर्वरित चेंडू मागे गरज असणारे 31 धावींची. अमित टकलेवरती बक्षिसांची खैरात अमृत टकले यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. निकेश वाजेकर यांच्याकडनं देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तसेच मंगेश दादा कर्णिकर यांच्याकडनं देखील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 300 रुपयाचा मानकरी ठरल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र बघा लेन मात्र पाहावी लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निधाव चेंडू फेकतोय गोलंदाज छोटा. मात्र काही गोलंदाजी करतोय तर निश्चितच 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय छोटा. बिग हिट केला जातोय. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार पण चेंडू गेला सीमारेषे पार. खणखणीत चौकार. हॅलो थँक्यू डीजे. धावफलकावरती धावा आल्या 27 धावा. अजून देखील 27 धावींची गरज असणार आहे. निश्चितच हितेश इथून जरी साई एक वेळा संघ जिंकला तरी त्यांच्यामध्ये देखील बॉल आउटचा खेळ पाहायला मिळेल आपल्याला. तर ही मॅच जी आहे ती डू अ डाय करो या मरोची स्थिती आहे. पण इथून मात्र कमबॅक करणार का हे देखील बघणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. योगेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय पण आता आम्ही त्याला देखील विसरता कामा नाहीये का. अमित मात्र देखील मोठा सामन्याचा खेळाडू आहे पण काही कारणास्तव प्रॅक्टिस नसल्या कारणाने त्याला देखील इथं हजर राहता येत नाहीये. पण त्याची ख्याती मात्र त्यांनी दाखवून दिली आहे. मी देखील कमी नाहीये आणि चौकार मारलाय. चौकाराच्या सहाय्यानं 27 धावा. धावफलकावरती आपण बघू शकतो अजून देखील 27 धावींची गरज असणार आहे येणाऱ्या शेवटच्या 7 चेंडू मागे. जर इथून षटकार आला चौकार आला पुन्हा एकदा सामन्याला कलाडणी कमबॅक करू शकतो. तर साई एकविरा संघ पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय छोटा. कृपया करून बाहेरून कोणीही आवाज देऊ नका जेणेकरून खेळाडूंना डिस्टर्ब होईल विनंती करतोय.
बिग हिट केला जातोय, चेंडू हवेत आहे, 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात, पूर्ण झुंड. मात्र जग्गू मात्र झेल दान करतोय, 2 धावा कंप्लीट केल्या जातात, 3ऱ्या धावाचं यावेळेस मात्र फलंदाज बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. निश्चितच आता मात्र हाय व्होल्टेज मुकाबला निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला ओनर आपण बघू शकतो प्रशांत गायकवाड, तर दुसऱ्या बाजूला ओनर बघू शकतो योगेश वाजेकर असतील, अमर टकले असतील, हे ओनर बघू शकतो आपण. मात्र या दोघांमध्ये एक झुंज पाहायला मिळते. मात्र बाजी कोण मारणार हे बघणं गरजेचं असणार. शेवटचे 6 चेंडू मागे सांगून जाणार, मात्र बाजी कोण मारणार. इथून मात्र हाय व्होल्टेज प्रेशर मात्र दडपण पाहायला मिळणार आहे. ज्याची बीपी हाय तो मात्र यांनी सामना बघू नका, कारण की येणारे शेवटचे 6 चेंडू 25 धावा. निजे टीम ओनर या ठिकाणी मात्र चेअरअप करताना त्यांना देखील माहिती आहे त्यांचे देखील हृदयाचे ठोके वाढतात. तर निश्चितच 3 चेंडूवरती जर 3 षटकार खेचले अमित टकले यांना, तर निश्चितच शुभम भुईर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि ते निश्चितच आजचा दिवसच सुटेल, कारण की मंगेश दादा यांच्याकडनं देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल, निकेश वाजेकर यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल, अमृत टकले यांच्याकडनं देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. म्हणजे बक्षिसांची खैरत आपल्याला पाहायला मिळते. नौका गोलंदाज आपण बघू शकतो राज टकले, राज चौधरी मात्र कशा प्रकारची कामगिरी करणार. कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार का, कारण की हा देखील एक चालक गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षक बघा कशा प्रकारचं सजवलं जातोय. समोर फलंदाज असणाऱ्या अमित टकले, येणारे शेवटचे 6 चेंडू 25 धावांची गरज. स्ट्राईक एंडला अमित टकले बघू शकतो आपण. या ठिकाणी मात्र बघा बॅटची काटा घेतली, चेंडू मागे धावतोय, चेंडू रेत जिंकणार, चेंडू गेला सीमारशे पार, खणखणीत चौकार. डीजे मास्टर आपल्याला बघायचं बाजा कोण वाजवणार, साई एकविरा संघ का लय भारी भालचंद्र 11 संघ, हे मात्र बघणं गरजेचं असणार. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. आता मात्र काय करणार, थोडीशी स्माइल कमी पाहायला मिळते प्रशांत दादाच्या चेहऱ्यावरती, कारण की त्याला माहिती आहे, कारण की हे संघ आपल्याच गावचे आहेत आणि आपलेच संघ आहेत. पण चेअरअप करणं खूप इम्पॉर्टंट असते आपल्या संघासाठी. पण बघायचंय सामना कोण जिंकणार. शेवटचे 5 चेंडू गरज असणार आहे. जर विकेट काढला तर प्रशांत दादा यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल राजसाठी. स्ट्राईक एंडला अमित टकले. पाच चेंडू 21 धावा. तर निश्चित 1 बाउन्स वॉर्निंग देखील दिली जाईल आणि अवांतर चेंडू खूप उचली घेतलेला चेंडू समीकरण बदललाय. येणारे 5 चेंडू 20 धावा. 5 चेंडू 20 धावा. राज चौधरी विकेट साठी 200 रुपये, षटकारासाठी 3. अमितला 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आधीच तर 300 रुपये जिंकलाय. पुन्हा एकदा संधी साधणार का, आपल्या संघाला विजय मिळून देईल का गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र काय गोलंदाजी करतोय. आता मात्र आला निर्धाव चेंडू. टाळ्यांची खऱ्याट पाहायला मिळते. एक आता इथून जर निर्धाव चेंडू आला तर कमबॅक करू शकतो तो लय भारी भालचंद्र 11 संघ. पण इथून मात्र बिग हिट आला तर कमबॅक करेल तो साई एकविरा संघ. 4 चेंडू 20 धावांची गरज.
4 चेंडू 20 धावा, एक निदाव चेंडू सामन्यामधला निर्णायक चेंडू असेल. बॅटची कडा, बॅक टू द पविलन. अमित टकले मानकरी ठरतो 200 रुपयाचा. संधी मिळते डीजे मास्टरला. थँक्यू डीजे मास्टर. 200 रुपयाचा मानकरी ठरलाय राज चौधरी, कारण की विकेट साठी प्रशांत दादाकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज लगावला गेलेला होता. तर निश्चितच चांगले शेअरअप पाहायला मिळतात आपल्या संघाकडून. जे तर इथं मात्र कशा प्रकारचा खेळ करणार, उर्वरित 3 चेंडू मागे गरज असणार आहे ती 20 धावींची. नौका फलंदाज आपण बघू शकतो सुधीरची माळी, खूप चांगला अनुभव, पण या ठिकाणी मात्र थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना देखील पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात. राज चौधरी मात्र चांगली गोलंदाजी करतो. अद्यापपर्यंत पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, त्याच्यानंतर कमबॅक करून दिलाय. स्पीडअप करायचं विनंती करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय राज चौधरी. यावेळेस पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावरती मित्र म्हणे गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी मित्र म्हणेल आतापर्यंत झाले राज चौधरी यांच्या, कारण की निर्णायक षटक होता आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मित्र म्हणेल करत असताना आजच्या भर उन्हामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न होता. मिडविकेटच्या रिझर्व्ह मध्ये चेंडू जाणार, चेंडू उचलला तर पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. तर तिन्ही कर्णधारांना विनंती करतोय, साई व गुरु 11 संघ असेल, त्याच्यानंतर लय भारी भालचंद्र, माफ करा, गिरोबा संघ असेल, त्याच्यानंतर जय मल्हार पियुष 11 संघ. त्वरित आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. निश्चितच या ठिकाणी मात्र तर निश्चितच टीमला 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आले. प्रशांत दादा ओनर असतील यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि जग्गू याला 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि राज याला 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर निश्चितच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल तुम्हा आम्हाला माहितीच आहे, विसरता कामा नाहीये. आणि जे कोणी बक्षीस लावले होते त्यांनी मात्र आमच्यापर्यंत कॅश तुम्ही मात्र पुरवायचे. मंगेश दादा असतील, अमृत टकले असतील, निकेश वाजेकर असतील, आम्ही त्याने मात्र देखील 2 षटकार, एक षटकार लगावला होता. त्या षटकारासाठी देखील पारितोषिक लगावला गेलेला होता. या मॅचचा मॅन ऑफ द हिरो जर कोण असेल तर निश्चितच तर विनंती करतोय अमित टकले, आपणास विनंती करतोय आपण कॅश प्राइज घेऊन जायचंय. 100 रुपयाचा कॅश प्राइज असणारे अमित टकल्याला विनंती करतोय. आणि 3 संघ आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं. मंगेश दादा कर्णेकर तसेच सचिन दादा झुगे, आपणास देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. खूप चांगले व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं, डॅशिंग व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. मंगेश दादा असतील तसेच सचिन दादा झुगे असतील, एक डॅशिंग व्यक्तिमत्व पाहायला मिळते. नेहमीच कार्यरत असतात, नेहमीच आपल्या खेळाडूंना चेअरअप करत असतात. ते देखील या शृंखलेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतो दादा. तर मॅन ऑफ द मॅच ठरतोय नो डाऊट, या मॅन ऑफ द मॅच ठरतोय जग्गू. तर विनंती करतोय मंगेश दादाला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते जग्गू याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील द्यायचा आहे. अमित टकले, आपणास देखील विनंती असेल आपण आपला कॅश प्राइज घेऊन जायचंय. अमित टकले
आणि छोट्याला देखील 100 रुपये देण्यात येतील मंगेश दादा यांच्याकडून. राज देखील 200 रुपये. तर विनंती करतो प्रशांत दादाला देखील आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. तर जग्गू यांनी तब्बल 6 षटकार लगावले होते आणि तर मंगेश दादा असतील आणि प्रशांत दादा असतील यांच्या माध्यमातून हे प्रदान केलं जाणार. मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय जगदीश. जग्गू एक प्रश्न नक्की विचारेन तुला, 2 मिनिटं फक्त थांब. डू ऑर डाय ही मॅच होती आणि या मॅच मध्ये गौरव बाद झाला होता, सुरुवातीचे फलंदाज देखील बाद झाले होते आणि छोटा याला थोडीशी लय काही सापडली नव्हती. अशा वेळेला जेव्हा तुम्ही खेळपट्टीवरती आला तुम्ही काय विचार केला होता? डुअडाय मॅच होती पण आम्हाला जिंकायचीच होती आणि भालचंद्र आमचा कॅप्टन आहे, तो बोला की तू खेळत